नायलॉन मांजाच्या चोरट्या विक्रीवर नंदुरबार शहर पोलिसांचा घाव. 6,70,000चा मुद्देमाल जप्त. आरोपींवर भारतीय न्याय संहितेचे कलम 110 सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नात गुन्हा दाखल. शासनानं प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजाची चोरट्या पद्धतीने विक्री करण्याच्या उद्देशानं मागवण्यात आलेला मोठा साठा नंदुरबार शहर पोलिसांच्या डीबी पथकानं जप्त करत संबंधितांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे 6,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहरातील बाहेरपुरा परिसरात एका चारचाकी टेम्पोत प्रतिबंधित नायलॉन मांजाचे कार्टून साठवून ठेवण्यात आले. सदर माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या मार्गदर्शनाखाली शहर डीबी पथकाला तात्काळ कारवाईसाठी रवाना करण्यात आलं. डीबी पथकानं गौतम ट्रेडर्स परिसरात तपासणी केली असता टाटा यस मालवाहू टेम्पो MH47E1252 आढळून आला. तपासणी दरम्यान टेम्पोमध्ये नायलॉन मांजाचं कार्टून आढळून आलं. टेम्पो चालकानं आपलं नाव अर्जुन अहिरे वय 47 राहणार बाहेरपुरा नंदुरबार असं सांगितलं. सदर माल शादाईतून वाहतुकीसाठी दिल्याची कबुली त्याने दिली. पुढील चौकशीत हा माल नंदुरबार येथील कल्पेश भोई याचा असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार डीबी पथकानं कल्पेश उमेश जावरे भोई वय 25 राहणार जुनी भोई गल्ली नंदुरबार यास ताब्यात घेतलं. वाहनातून 60 प्लास्टिक रील नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 3/26 भारतीय न्याय संहिता कलम 110 223 पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 4(5)15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण, भुवनेश मराठे व सहकार्याने केले. मांजा प्रकरणात घटनेची गांभीर्यता अशी आहे की कलम 110 खुनाच्या श्रेणीत न बसणारे परंतु सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणं यानुसार गुन्हा दाखल झालाय. दरम्यान आगामी मकर संक्रांत पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बंदी घातलेल्या नायलॉन मांजाचा वापर, विक्री, साठवणूक व वाहतूक करू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी केलं. उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार.